राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाची पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे. नमस्कार, मी किरण वाघमोडे. आज 21 मे पाहूयात 22 मेला राज्यातील हवामान कसे राहील. तुम्ही हा व्हिडिओ हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनलवरती पाहत आहात. हलकंच हवेचं जोरदार सगळी स्थिती ही मध्य महाराष्ट्र आणि शेजारच्या मराठवाड्याच्या आसपासच्या भागांमध्ये पाहायला मिळू लागलेली आहे. त्याच्यामुळे थोड्याफार ठिकाणी का होईना पण पावसाची सुरुवात आज झालेली दिसते. साधारणतः इकडे चांदवड ते हा जो मनमाडच्या आसपासचा भाग होता, या ठिकाणी थोडेसे हलक्या पावसात ढग होता दुपारी काही वेळापूर्वी. आणि मग इकडे पारनेरचा भाग आहे, संगमनेरचे थोडेसे दक्षिण देखील त्याला लागून असलेले भाग आहेत, किंवा इकडे श्रीगोंद्याचा थोडासा भाग आहे आणि त्याला लागून असलेला पुणेचा भाग. तर या ठिकाणी मेघगर्जने आणि पाऊस येणारा ढग विकसित झालेला आहे. तसेच इकडे धाराशिव शहराच्या आसपास, तसेच धाराशिवच्या इकडे उमरग्याचा जो दक्षिणेकडील भाग आहे, लातूरचे काही दक्षिणेकडील भाग आहेत, या ठिकाणी सुद्धा पावसाचे नवीन ढग विकसित झालेत. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड क्वचित हलकेसे थेंबाचे ढग आहेत. या ठिकाणी ढग निर्मिती जास्त तीव्र नाहीये. एकूणच हे जे काही ढग आहेत धाराशिव, लातूरचे हे दक्षिण पश्चिमेकडे जात आहेत. तर अहिल्यानगरच्या आसपासचे ढग हे दक्षिणेकडे किंवा दक्षिण पूर्वेकडे सुरुवातीला जाताना दिसत आहेत. याची दिशा थोडीफार बदलू शकते आणि पुन्हा हे पश्चिमेकडे सुद्धा वळू शकतात. त्यामुळे आज रात्री अहिल्यानगर आणि पुण्याच्या सीमावर्ती भागाच्या आसपास पावसाची शक्यता हे राहील. मनमाडच्या आसपासचा ढग आता हळू-हळू विरून गेलेला आहे. धाराशिवच्या आसपासचे जे ढग आहेत ते बार्शीच्या आसपास सुद्धा पोहोचू शकतात. त्यामुळे त्याही ठिकाणी लक्ष राहू द्या. सोलापूरचा भाग असेल त्याला लागून असलेला. आणि लातूरचे ढग इकडे दक्षिणेकडे कर्नाटकच्या उत्तर भागांकडे जात आहेत. हे जे परभणी, हिंगोली, नांदेडचे एक दुसऱ्या भागांमध्ये ढग आहेत. यामुळे मोठ्या क्षेत्रावरती नाही, मग ते काही ठिकाणी काही गावांकरता हलक्या पावसाच्या सरी रात्रीसाठी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. उद्याचा जर आपण अंदाज पाहिला, हे जे काही जिल्हे सांगितले त्या व्यतिरिक्त सुद्धा पाऊस होऊ शकतो. पण उद्याचा जर आपण अंदाज पाहिला, तर नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूरचे काही भाग असतील, या पट्ट्यामध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता साधारणतः 50 ते 60% च्या आसपासपर्यंत आहे. तरीही हा पाऊस सार्वत्रिक नसेल. त्यानंतर कोल्हापूर, बेळगाव, सिंधुदुर्ग, गोवा, रत्नागिरी, रायगडचे पूर्वेकडील भाग, ठाणे पूर्वेकडील भाग, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, धाराशिव हा जो भाग आहे, या ठिकाणी मेघगर्जनेचा पाऊस होण्याची शक्यता साधारणतः 30% च्या आसपास आहे. म्हणजेच का स्थानिक ढग निर्मिती झाली, तर याही ठिकाणी पावसासाठी वातावरण थोडंसं अनुकूल बनू शकते. डिटेल अपडेट्स उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये कळवण्यात येतील. बाकी विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट ही नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती, यवतमाळच्या काही भागांमध्ये पाहायला मिळू शकते. हवामान विभागाचे इशारे पाहिले तर अकोला, अमरावती, वर्धा तीव्र उष्णतेची लाट आणि रात्री सुद्धा उष्ण राहतील असा रेड अलर्ट आहे. नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ उष्णतेची तीव्र लाट आणि रात्रीचं तापमान सुद्धा जास्त राहील, म्हणजे या ठिकाणी गरम रात्र पाहायला मिळण्याचा अलर्ट आहे. तर गोंदिया, गडचिरोलीकडे सुद्धा उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे. तर पुणे, सातारा, रत्नागिरी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा. नाशिक, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, अहिल्यानगर हा जो काही भाग आहे, या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना. इतर ठिकाणी धोक्याचे इशारे नाहीत. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक पेज फॉलो करा.